भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श सर्वांनी घ्यावा। आपण रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी सदैव तयार असून सर्व रिपाई नेत्यांनी एकत्र यावे असे प्रतिपादन रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येवला येथे बोलताना केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला शहरात 13 ऑक्टोबर 1935 साली धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती। या घोषणेचा 80वा वर्धापन दिन येवल्यात साजरा झाला। या पार्श्वभूमीवर येवला शहरातील मुक्तिभूमी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश लोंढे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बंडोले, रिपाईचे राज्य सचिव प्रियकीर्ती त्रिभुवन, चंद्रकांत कसबे, विश्वनाथ काळे, पवन क्षीरसागर आदी उपस्थित होते। सभेच्या प्रारंभी खासदार आठवले आणि बंडोले यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केलं। रिपाईचे शहराध्यक्ष गुड्डू जावळे, संजय पगारे यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला। इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने स्मारकाला गती प्राप्त होणार आहे। स्मारकाचे भूमिपूजन भाजपा सरकारने केल्यानं खासदार आठवलेंनी नरेंद्र मोदींना धन्यवाद दिले। राजकुमार बंडोले यांनी बोलताना सांगितले की ज्या पवित्र ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली अशा पवित्र स्थळांचे दर्शन करण्याचे मला भाग्य मिळाले। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी प्रवीण पहिलवान, येवला।